नमस्कार मंडळी, आजचा आपला विषय आहे दशावतार. दशावतार म्हटलं की अगदी अबालवृद्धांच्या अंगावर शहारे उभे राहतात. दशावतार सिंधुदुर्ग जिल्ह्याचा श्वास आणि ध्यास आहे आणि हा दशावतार आता सिंधुदुर्ग जिल्ह्याबारही प्रसिद्ध होत चाललेला आहे. आज आपण चाललो आहोत वागदे या गावी. मंडळी, तुम्हाला समजलंच असेल मी कुठे चाललो आहे. मी चाललो आहे दशावतारमधील संगीत या विषयाचे पेतात बादशाह, संगीत तज्ज्ञ, पेटी मास्तर श्री एकनाथ गोसावी उर्फ श्री नाथा गोसावी यांच्या घरी. चला तर मग आपण यांचा जीवन प्रवास त्यांच्या घरी जाऊन जाणून घेऊ. नमस्कार मित्रांनो, SM मालवणी या यूट्यूब चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा माझ्या नवीन एका व्हिडिओत स्वागत आहे. मित्रांनो, आता जातो कणकवलीतून 5 ते 10 मिनिटाच्या अंतरावरती वागदे या गावात. आणि वागदे या गावात का जातो तर तुमका थंबनेल बघून समजलाच असतात. तर मित्रांनो, 90-80च्या दशकात दशावतार क्षेत्रामध्ये ज्यांनी आपली एक संगीत साथीतून वेगळी छाप सोडली असे महान कलाकार सन्माननीय एकनाथ गोसावी उर्फ आपण ज्यांका म्हणता नाथा गोसावी यांची आज मुलाखत घेऊ जातो. आणि माझ्यासोबत हा भूषण आणि नाथा गोसावी यांचं आम्ही आज मुलाखत घेत आहोत, कारण त्यांचं एक वेगळीच होती, पारंपरिक पद्धतीने दशावतार क्षेत्रात संगीत साथ होती आणि ती आज आपण या व्हिडिओमार्फत ऐकणार आहोत आणि त्यांची मुलाखत पण घेणार आहोत. चला तर मग जास्त उशीर न करता आम्ही आता निघूया कणकवलीतून 5 मिनिटाच्या अंतरावरती वागदे या गावात. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ पूर्ण बघा. समोरचा दिसता ना तर त्यांचा घर नाथा गोसावींचा. आणि हैना जो रोड गेलो तो पोखरणिक माझ्या मामाकडे गेलो. तर मी हैना नेहमी जायतच असते पोखरणिक. आता जाऊया, डायरेक्ट भेटूया. सन्माननीय एकनाथ जगन्नाथ गोसावी आणि उर्फ आपण ज्यांका म्हणता फेमस असे नाथा गोसावी. तर आज त्यांची आपण पूर्ण मुलाखत घेणार आहोत. त्यांचा जो जीवन प्रवास आहे तो त्यांच्याकडनं आपण जाणून घेणार आहोत. तर त्यांच्यासाठी नमस्कार काका. तर आम्ही तुमच्यासाठी ना एक म्हणजे जे काय प्रश्न घराकडनंच अजून आधी निवडून आणला ते तुमका विचारले जातील, त्याचे फक्त तुम्ही व्यवस्थित उत्तर द्यावा. नमस्कार, माझं नाव एकनाथ जगन्नाथ गोसावी उर्फ नाथा गोसावी म्हणून सगळे लोक मला ओळखतात. त्याचबरोबर त्यांच्यासोबत संगीत साथीला तबला साथ करतायत ते सन्माननीय रामचंद्र नारायण वाघ, गाव तरंजळे खोतवाडी उर्फ माझं नाव बबन वाघ. होय, बबन वाघ म्हणून बरेचसे लोक ओळखतात. आणि या दोघांतर्फे आज तुमका ना पारंपरिक दशावतार क्षेत्रात जे काय पारंपरिक संगीत साथ ता बघू भेटताला, बरोबर ना? तर काका, तुमच्यासाठी पहिला प्रश्न, पहिलं म्हणजे काय तुमका या दशावतार क्षेत्रात म्हणजे नेमका काय बघून मी ह्या क्षेत्रात तुम्ही वळलास? मी 1978 साली SSC ला होतो आणि SSC ला 78 साली माझे म्हणजे शिक्षणाचा 52 दिवसाचा संप झाल्यामुळे आमचे विषय अपुरे राहिले, म्हणजे पोर्शन पुरं झालं नाही शिक्षण. आणि त्याच्यामुळे अभ्यासक्रम मागे राहिला आणि त्याच्यामुळे 2 विषयात नापास झालो. मी झालो इंग्लिश आणि गणित, म्हणजे 78 मध्ये नापास झालो. आणि ते 2 विषय पुन्हा मी न घेता सगळे विषय घेऊन पुन्हा मी SSC ला 80 मध्ये पुन्हा बसलो. 80 मध्ये 11वी 12वीला 10वीला पुन्हा बसलो आणि 10वी 11वी आणि 12वी म्हणजे 80 81 82 10वी 80 81 आणि 12वी 82 12वीला पास झालो. आणि 13वीला मी कणकवली कॉलेजला गेलो. कणकवली कॉलेजला ॲडमिशन घेतलं आणि तिथे एक पेपरला ॲडव्हर्टाईज होते
की नोकरी बुवा झट होते झट ह्याच्या ह्याला तिलारी प्रोजेक्टला ॲडवर्ट वाचली आणि त्या ॲडवर्टाईजने अर्ज केला आणि त्यामुळे 1 महिन्यात सगळ्या काम म्हणजे कलाकार म्हणजे मेंबर्स तसे उमेदवारांना घेतलं पटकन एक महिन्यात. म्हटलं इतकी लवकर नोकरी मिळते तर 3 वर्ष कॉलेज करायला नाही म्हणून म्हटलं मी ती सोडली आणि तिकडे अर्ज केला आणि रणगिरी कॉलेज सोडलं आणि त्या तिकडे गेलो. फोंड्यात त्यावेळी तो कोर्स होता GTIचा गव्हर्नमेंट टेक्निकल इन्स्टिट्यूट म्हणून तो कोर्स फोंड्याला होता. तो नंतर शिफ्ट झाला फोंड्यातून आणि तो सावंतवाडीला गेला. मग मी तिकडे सावंतवाडीला गेलो आणि तो त्यांचा 1 वर्षाचा कोर्स मी पुरा केला. तिथे मला सेकंड क्लास मिळाला पण तरी पण नोकरी मिळाली नाही. कारण नोकरी मिळत नाही तर मग करणार का, मग शिकवून उपयोग काय नाही. म्हणून म्हटलं मग अंगात मुळातच दशावताराची ओढ होती. म्हणून मी लांब बाबीनानं किंवा गोविंद तावडे या लोकांची नाटकं जवळपास बघायची असली तर जायचं. बाबीनानांचं नाटक मी आमरेडला इथून चालत आमरेडला बघायला जायचो. रामपांच्या पेटीला आणि तावडे बुवा सन्माननीय तिथं आपल्याला आणि त्यांच्या सानिध्यात त्यांचं नाटक ऐकायचं आणि ते ऐकायचं आणि त्यावेळी पेटी वाजवायची माया होती, पेटी नाही होती आमची आणि ते घराकडे येऊन ते गुणगुणत राहायचं आणि ती गाणी पाठ करायची. असं करून मी दशावतार पदार्पण केलं. त्यावेळी तुमचं असं म्हणजे पदार्पण केलं तेव्हा आदर्श कोण होता संगीतसाठी? संगीतसाठी रामपांच्या आदर्श होते माझे. रामपांच्या आणि तावडे ते माझे पहिले आदर्श. आणि जेव्हा तुम्ही दशावतार क्षेत्रात दिलात मग तेव्हा पहिली कंपनी कोणती होती? पहिलीच कंपनी धोंडी मानकरांची, नारायण दशावतार नाट्य मंडळ मान. कुठचे गाव कोणतं? गाव त्यांचं गाव विरण मालजी. अच्छा. आणि अजून एक मुख्य म्हणजे आजपर्यंत तुमका जे काही पुरस्कार भेटले ते साधारण तरी किती पुरस्कार आणि कोणकोणते भेटले? मी कामगार कल्याणच्या क्षेत्रात म्हणजे 30व्या महोत्सवापासून 40व्या महोत्सवापर्यंत सतत हार्मोनियमला 1 नंबर वादनात घेतला. 40 म्हणजे 30, 31, 32, 33, 34, 35, 36, 37, 38, 39, 40 म्हणजे 11 वर्ष मी सतत कामगारांना 1 नंबर पेटीचा घेतलं. आणि कधी 2 नंबर कधीच घेतला नाही, कायम 1 नंबर पटकाव. मी दक्षिण मध्य सांस्कृतिक केंद्र नागपूर यांच्याकडून गुरु परंपरा अंतर्गत हार्मोनियम वादक मान्यता मिळाली आणि एकमेव कलाकार सिंधुदुर्ग जिल्ह्यात मी एकमेव कलाकार म्हणून मला मान्यता मिळाली. खूप जणांनी अर्ज केला होता पण त्यांनी माझीच निवड केली. नागपूर तिला आले होते साहेब इथे, भरतू साहेब RR भरतू म्हणून साहेब होते, ते आले होते इथे. आणि पुढचा प्रश्न, जर आताच्या पिढीत म्हणजे आता नवीन कलाकार एक होत तर त्यांना या दशावतारी हार्मोनियम म्हणजे संगीत साथमध्ये येऊन असतात तर त्यांनी नेमका काय करू सुरुवाती त्यांच्यासाठी काय म्हणजे तुम्ही सांगू शकाल? याला बरं माझं होत नाही पण दशावतार हे तुटपुंज याच्यावर चालणारा व्यवसाय म्हणजे आज आता उद्या आज नाही आज असेल तर रेग्युलर असेल तर तुम्ही अवश्य त्याच्यात म्हणजे होत करू आरामशीर करा. पण त्याच्यामुळे सतत जागरण, सतत व्याप, गाड्यांची वर्दळ म्हणजे दूषित हवामान ह्याच्यामुळे रोग असे काय नाही उद्भव. त्याच्यामुळे शेवटी दशावतार करून आधी मुळात त्या माणसानं निगर्वी असावं पहिलं, मुळात दुसऱ्याने सांगितलेलं ऐकावं आणि व्यसनाधीन असू नये शक्यतो. कारण ह्या मार्गात माणूस शक्यतो व्यसनाच्या मागेच जातो. कारण जागरण असते बरोबर. हां, त्याच्यामुळे तो दारू पितो म्हणजे माणूस कोण वाईट नसतो पण तो कसं आहे तिची परिस्थिती तशी त्याला बनवतो, शरीराला साथ देत जागरण आणि त्याच्यामुळे ते बरोबर नाही. त्याच्यामुळे तसं तर क्षेत्र वाईट नाही त्याला हे नवीन पिढीसाठी मोठं महत्वाचं आहे. कारण आधी मुळात त्या ह्याचा कथानकाचा अभ्यास चांगल्या माणसाकडून तयार करून घ्यायचा. अभ्यासच केल्याशिवाय गत्यंतरच नाही, अभ्यासाशिवाय पर्याय नाही. आणि पूर्वी बरेचसे त्रास सहन करावे लागले. खूप पायी प्रवास पूर्ण पायी प्रवास, गाड्या नव्हत्या 90च्या शतकात.
साधारण जरी आम्ही काही प्रवास केलाय तर म्हणजे खूप. बॅगा घेऊन जे आता समजा मी माझ्या मनात एक प्रश्न येईल तो यात नाही पण मी तुमका विचारतोय आता कारण मी स्वतः अनुभवलंय की समजा एखाद्याकडे अचानक पेटीवाला नसता म्हणजे त्यावेळी कुठे बाहेर जाता किंवा भेटत नाही संगीत सर आणि तुमचा यासाठी म्हणजे दुसरीकडे समजा पोखरणला किंवा आमराडाक नाटक आणि आमका हरकुळा जर तुम्ही हवा असाल त्यावेळी कॉन्टॅक्ट कसे काय करायचे आणि साधन काय होतं तिकीट तिथपर्यंत त्यावेळी म्हणजे मोबाईलचं साधन काहीच नव्हतं काय म्हणजे एसटी प्रवास पण तो त्याला त्या माणसाला पुन्हा त्या जागेपर्यंत आणणार कसं काय ती अडचणच होती कारण वाहनाची सोय नव्हती त्यावेळी आता इथून समजा याला जायचं आमरेडला पोखरला जायचं आणि हरकुळला दुसऱ्या नाटकाला तुम्ही समजा बोलवलं तर तो माणूस त्याला आणण्याची जबाबदारी कोणी घ्यायची वाटेत त्याचा काहीतरी झालं तर त्याला जबाबदार कोण म्हणजे असं होतं त्यामुळे त्यावेळेला हलाखीची परिस्थिती होती भयंकर बेकार परिस्थिती होती हलाखीची परिस्थिती होती. पण तरी पण तुम्ही जायचे चलत तर मी माझ्या आयुष्यात एकही दिवस माझा गॅप केला मी 210 दिवस भरले का? 210 दिवस भरले 7 महिने समजा धंदा केला कळली 7 म्हणजे चतुर्थीच्या दुसऱ्या दिवशीपासून नाटकं जी केली ती कायम पाऊस 31 मे पर्यंत ह्याच्यापर्यंत नाटक केली नाटकच गॅपच नाही एकही दिवस गॅप नाही सुधीरचे तर 4-5 दिवस गॅप असायचे पण माझा एकही दिवस गॅप नाही की त्याच्यावर ठरल्यानंतर त्या माणसाला फसवायचं नाही तबलजी यांना पेटीवाला मोहिन माणसं आहे त्या माणसाला पात्र नसला दोन पात्र नसली तर त्याच्यावर कथानक तुम्ही घेऊ शकता म्हणजे काहीतरी विषय बदलू शकतो याच्यातला एक जर म्हणजे साईड जर असला ढासाळला तर तुमचं नाटक होऊ शकतं संगीत साथ नाही ना आणि संगीत साथ मध्ये तुमचं म्हणजे आवडतो साथीदार कोण म्हणजे बाबा काय काय असतं ना की मग तबला साथ हेच माणूस हवे किंवा अशी आवड माझं सुरुवातीत डोबनवर मी साथ केलंय म्हणजे सुरुवातीत कंपनीत आम्ही एकत्र ठरवत होतो पुन्हा पण काही वर्ष होतो एकत्र कंपनीत गोरे कंपनीपासून काही वर्ष जबरदस्त जोडीदार होतो नंतर लोक आवड मालकांची आणि त्याच्यामध्ये नंतर मी कळीनकडे गेलं कळीनकडसून मी सुधीराकडे मी 7-8 वर्ष काढले त्याचे पहिली आणि त्याच्यानंतर सुधीरान कंपनी आपण काढल्या कलेश्वर दशावतार म्हणून सेपरेट त्या कंपनीत पुन्हा बाळा आमदारने मी ठरलं भगवान नंतर मला बाळा आमदारच काम गावलं आणि बाळा आमदार माझा आवडतो कारण त्याचं आणि बबन कोणी सांगितलं की बाळा मस्त वाजवतो म्हणजे साधारण तुम्ही डब्या तबला किती वर्षात वापरला माझ्या डब्यात तबला हे मी 7वीत असल्यापासूनच चालू आहे म्हणजे वडील वाजवायचे डग्याला वडील वाजवायचे आरतीला आता ते वाजवायचे म्हणजे ते आरती वाजवायचे भजनामध्ये वाजवायचे म्हणजे त्यावेळा क्लास वगैरे काय नव्हतो ते त्यावेळाचं वाद्य म्हणजे काय सांगायलाच नको पण ते भजन ह्या करून न्यायचे आणि आम्ही त्यावेळा जपत काय असायची हे बाजूला केव्हा ठेवतात आम्हाला हात केव्हा मारायला मिळतो आम्ही जपत आरती आरतीला बसलो मी एका आरतीला पाठल्यानंतर आरती माझ्या हातातून चांगली वाजवली गेली मग बोललो बाबा तो आरती वाजव आरती असते तिथून मग भजनाला सुरुवात केली भजन झालं भजनानंतर एक आमच्याकडे वासुदेव सामंत म्हणून होते त्यावेळा मी दशावतारात सुद्धा 7 वर्ष सोंग केलं कोणतं काम करायचं विलन राजा किंवा इंद्र पुरुषपाठ करायचा 7 वर्ष केली वासुदेव सामंत त्यावेळा माझे होते त्याच्यानंतर काय वेळ अशी येईल की हा तबला एक वेळ त्याने ऐकला माझा दुसरीकडे वाजवताना बाबा उद्यापासून तो रंग लावायचा नाही उद्यापासून तबल्याला वाजायचा असं ते वासुदेव सामंत ते निघून गेले आणि त्यांनी सुरुवात ह्याच तबल्यावरती केली आणि तिथून आस्ती सुरुवात अशी झाली यांची माझी मग नंतर मुलाखत झाल्याने एकत्र झालो मग तिथून आमची ही जोडी बरीच कंपनी फिरलो हे एका बाजूला कंपनीत गेले मी एका बाजूला गेले कंपनी बघितला तर आम्ही बरेचशे कंपन्या फक्त मी जाऊक नाही नाईक मोचे मणकर मामा मोचे मणकर आणि पारसेकर या 3 कंपनीने फक्त जाऊक नाही कारण काय त्यांचे कायम स्वरूपीचे वलजी आणि पेटीवर होते त्यावेळा नाही ते वालालकर बाबी कळंगर आरोलकर खानोलकर चनवणकर गोरे कंपनी हे आपले बोर्डेकर कंपनी जोडामारची आणि इतरत्र असलेले आपाजवळी लो किंवा चंद्रकांत दांबे ह्या आमचे इथले कंपनी चालू होते त्याच्यात सगळेच आम्ही हे दोघेच जण तिकडे फिरत होतो दशावतार क्षेत्रात असताना तुम्ही सांगितलं म्हणजे नियम अजून कोणते पाळावे की या हार्मोनियम जर टिकायचा असाल त्या पुढे न्यायचा असाल तर या क्षेत्रात नियम कोणते पाळावे किंवा नियम म्हणजे आधी मुळात त्या कलाकाराने दुसऱ्याने सांगितलेलं ऐकावं हे महत्वाचं काही जरी सांगितलं चुकीचं जरी सांगितलं तर ते ऐकावं आणि याचा अभ्यास करावा आपण किती येऊ देत पण
राग तालाची माहिती चांगली असल्याशिवाय आपण जास्त शांतपणा करायची नाही. कारण तो राग कुठल्या रागातला गाणा कुठल्या रागात गातो, कुठल्या तालात गातो, कुठल्या रागात गातो, ही लई थोडीशी माहिती पाहिजे. बरोबर. राग भूक सारे ग पद सा सगळे शुद्ध सो सारे ग पद सा साध प गरे सा शुद्ध सो सारे ग पद सा तेच सो रे कोमल घेतला आणि ग ग ग ग कोमल घेतला. ग कोमल घेतला की ग आणि दोन्ही ग घेतले की शिवरणी झाला. राग बदलतो राग तोच सारे ग पद सा स्वर मला तीच पण ग दोन्ही ग आले की शिवरणी झाला. ग रे आणि ध कोमल आला की विभाज झाला. त्याच्यामुळे राग तोच स्वर मला तीच. म्हणजे शिक्षक एखादा विद्यार्थ्याला शिकवायचं असेल तर 3 राग शिकवताना 1 राग घ्यायचा 3 राग ताबडतोब त्याची तयार करून द्यायची. म्हणजे त्याची अक्कल पाहिजे तेवढी त्यांना. मग मी क्लास घातला होता तर माझी शिक्षणाची पद्धत तशीच आहे. म्हणजे एका विद्यार्थ्याला एकच राग किंवा एकच ताल किंवा एकच ताल किंवा एकच राग सांगायचा आणि त्या 2 महिने काढायचा असं ना. तो विद्यार्थी एका दिवसात 2-3 राग तयार करून गेला पाहिजे. तर त्याला आवड लागणार की बा आपण शिकायचं शिकलो. आणि ध्यास पाहिजे, आवड पाहिजे, ही मेन महत्वाची. आता ते पक्वाद तुम्ही पक्वाद वाजवत? हो, वाजवतो चालू आहे माझा. पक्वाद हो, दोन्ही बाजू चालू आहे. पण दशावतार क्षेत्रात तुम्ही काय निवडाल? दशावतार क्षेत्रात हे माझं आवडीचं म्हणजे लाईट वाद्य जे काय संगीत शास्त्रीय लाईट वाद्य ते ह्याच्यात करायला मिळतं. आणि जे पक्वाद म्हणताना पक्वाद हे रणवाद्य, त्या रणवाद्यावरती लाईट वाद्य करू शकत नाही आपण. वाद्य तेच, ताळ ठेका तोच, पण ह्याच्याची फोर किंवा तिरकी किंवा आत्महत्येचे काय मुकडे मारायची जाग्या तबल्याचा बाज वेगळा आणि पक्वादाचा बाज वेगळा असतो. तर काकून आता तुम्ही एवढी नाटकं केलास, बरेचसे नाटक केलास, पण त्याच्यात साधारण तुम्ही म्हणजे तुमका आवडणारं एक नाटक तुमका माहिती आहे काय? म्हणजे सांगू शकता या नाटक आवडला लय भारी म्हणजे आता काही एकच सांगू शकत नाही, तरी पण एखादं सांगू शकते. नाटकं चांगलीच असतात. नाटक कुठलं करताना कुठलं वाईट नसतं. त्याची जडणघडण करणं हे प्रत्येक सगळ्या कलाकारांवरती अवलंबून असतं. त्यामुळे नाटक कुठलंही वाईट नसतं. त्याला ते खराब आहे असं म्हणण्याचा अधिकार आम्हाला नाही झाले, म्हणायचंच नाही. कारण कुठली गोष्ट कधीच वाईट नसते, करता आली पाहिजे. ती कुठल्या दृष्टीने कशी करायची ते ज्याने त्याने ठरवलं पाहिजे. ज्याने त्याने ठरवलं पाहिजे. आवडतं नाटक असं असतं ना बाबा. नाटक या नाटकात म्हणजे सगळ्या नाटकात चांगलं, त्याच्यात अजून पण चांगलं नाटक या माका आवडतं. काहीतरी मिळतं काहीतरी नाटक मी प्रत्यक्ष वाजवून बाबीनानंदांचं आणि पण नाना गोसावी वृंदा ते करायचे. महानंद ते नाही वारले, पण त्यांचं नाटक त्यांच्या पश्चात मग शंकर मोरेकरांनी ती महानंदा केली. पण बाबीनानंद सावधान त्यांची भूमिका ती माझ्या हृदयात कायम फिट बसली. कायम तो महानंद तो सौदागर कोणीच काढून घेतली करायचा नाही असं माझं ठाम मत आहे. सुधीरला असं मी सांगितलं, मी त्यांच्याकडे होतो त्यावेळी, तू करतो सौदागर, तो म्हणला मी नाही करणार. बाबीनानंदांनी जो केला तो मला माझ्यापासून होणार नाही, हे त्यानं कबूल केलं. उदाहरणार्थ आणखी सांगतो, उदाहरणार्थ गोविंद तावडे हे कधी म्हणजे बोलायचे चांगले, त्यांचं वक्तृत्व चांगलं, पण ते रडायचे, डोळ्यातून आसू पडायचे नाही. पण प्रसंग दुःखाचा जरी असला तर ते लोकांना रडवायचे. त्यांचे बोल जे आहेत ते लोकांना डोळ्यात पाणी आणायचे. म्हणजे त्यांच्याकडे मार्ग होता. म्हणजे ते रडायचे नाही कधी, पण ती त्यांची खरी कला होती. कारण बाबीनानंद होतकरू राहता, म्हणजे चारही वाटतं फेर राहता, म्हणजे कुठल्याही क्षेत्रात फेर होता ना, तो चारही वाटेल तसा फिरणार प्रत्येकाची. मी तुमका बघितलेलं आहे, तुम्ही जवळजवळ आता आमच्याकडे जेव्हा इलाज नाही तेव्हा मी लहानच होतोय. दादा पेटी वाजवत होतो. माझं विश्वकर्मा जयंती होती, मी बाजू बसते आणि माझे बाबा येले आणि माझ्या दादा म्हणत ते उठ म्हणजे पेटी म्हणजे नाटक चालू होता, उठ ते इलेत ना त्यांना बसायले. मी बाजू होते, मग ते कोण येले आणि समोर म्हणजे नाटक आपण आमचे जे पात्र म्हणत होते ना, ते म्हणायच्या अगोदर तुम्ही काय बोलतास त्यांच्या मनात ओळखून गाणी तुम्ही पेटीवर धरायची. म्हटलं कोण ते, हेच महत्वाचं आहे. हेच महत्वाचं आहे. प्रवेश कुठचा चालू आहे आणि प्रसंग काय, मी एक तेव्हा ओळखत हे संगीत साथीने समजलं पाहिजे. प्रसंग काय, बॅकग्राऊंड पेटीवाला काय देणार, तबल्याचा साथवाला काय देणार, प्रसंग काय चालू आहे, दुःखी
काय कुठच्या इतरचा चिल्लरपणाचा प्रसंग आहे. हा पेटी संगीत साथीवरती अवलंबून आहे. हे संगीत साथीने जर तो ब्रेकग्राऊंड दिला नाही तर तो प्रसंग तसा ओपन आणि लोक आवड होणार नाही. दुःखीचं दुःखी, हास्य खेळचं हास्य खेळ इतर ह्या संगीत साथीवरती अवलंबून आहे. नाही, कारण मी साधारणपणे जवळजवळ ते का आता माझ्या मते 16-17 वर्ष झाली असतील, अधिक झाली असतील. मी लय लहान होते, म्हणजे 5-6 वर्षाचं असेल असं वाटतं मला. 5 वर्षाचं असेल आणि तेव्हा मी बघितलं 5-6 वर्षाचं असेल. कोण होते म्हटलं, इले डायरेक्ट म्हणजे समोरचं जे आपण पात्र म्हणतात ते एकदम मनात पण देत नाही, ते धरून मोकळे होतं. एवढी तयारी खरं अभ्यास होतो माझा. हेच पेटी चबलजीच्या लक्षात आलं प्रसंग काय आहे. आम्ही दोघे जण एकत्र असताना काय आता पार्टी म्हणणार मी अगोदर मला सूचना करू. तयारी सूचना करायची आधी सांगा, बोला म्हटलं ना, बोला ना. नाही भाऊ अमू राणा म्हणतो चबलजी आता त्याने आता पार्टी राजा आता कुठच्या ह्याच्यात वरच्या आख्यानावरती बोलतोय आणि आता ते पद त्याच्यावरती अभ्यास म्हणणार. कारण मी परीक्षण केलंय, मी परीक्षक म्हणून हे संगीत साथीचं लक्ष पाहिजे. परीक्षेचं केलंय, इंजवड्याला केलं, शिरोड्याला केलं. तीच एक म्हणजे मला तर खूप आवडला बाबा. तेव्हा बोलले मी तुमचा पण, जेव्हा भूषणने काहीतरी फोन केला तेव्हा मी तुमच्याशी बोललेले. तेव्हा म्हणजे जेव्हा नाव सांगितलं तेव्हा मी तुमका ओळखलंय. तेव्हा मी तुमका पण ह्या बोललेलं की तेव्हापासून मी तुमका ओळखतोय. तेव्हा म्हणजे पेटीवर समोर म्हणजे मी पूर्ण शॉक झाले की बाबा असं पण व्यक्ती आहेत की बाबा समोरच्या म्हणजे नाटक चालू असताना समोरचं पार्टी काय म्हणतो लगेच ओळखता, कॅचअप तयारी होईल. तर आणि तुमका म्हणजे या म्हणजे गाण्यात काय काय जणांना एक अशी आवडती गाणी असतात, तर ती तुमचं गाणं कोणतं आवडतात दशावतार? कारण बघा प्रत्येकाच्या मनात बाबा नाही हा सत्य मला वाजून सारख्या वाटतं, पिक्चरनी मनासारख्या वाटतं. गाणी मला सगळी आवडतात, सगळी तसं नाही असं नाही. पण काय लोकांना आप्पा दळीचं गाणं आहे म्हणा, दारे चंद्रा जा, का एक म्हणून दाखवू शकता आता काय करणार. कारण ते गाण्याचे ओळी पाठ करायच्या आणि ते सुद्धा चुकीच्या म्हणायच्या नाही. ही पहिली होती. कारण आपण चंद्राचं वर्णन, ती जी सखी आली आहे स्टेजवर, ती चंद्राचं वर्णन करते. तिला हा चंद्र दिसतो, रात्रीची वेळ आहे, चंद्र दिवसाचा उगवत नाही, बरोबर. मग तिने रात्रीच म्हटलं पाहिजे, बरोबर आहे. ते गाणं दिवसाचं नाटक समजा दिवसाचं गाणं आहे आणि तुमचं एखाद्या नाटक समजा दिवसाचं आहे आणि तुम्ही त्या नाटक केलं आणि ती तिचं ठरलेलं आहे ना, मग ती हे प्रसंग कुठला आहे रात्रीचा, मग दिवसाच्या नाटकात तुम्ही गाणं म्हणा नको ते कलाकार म्हणजे, बरोबर. मग त्या कलाकारावर नंबर द्यायचा नाही सरळ का, कारण ते गाणं तुम्ही त्या दिवसाचा रात्रीच्या वेळा ठीक आहे. प्रसंग बघा, प्रसंगानुरूप गायन करायचं. त्याच्यात उदाहरण चंद्र चळकतोय आकाशात आणि ती सांगते, हे चंद्र जा रे माझ्या सख्याला जरा सांग, माझा मी तुमची वाट पाहते, असं तो वर्णन करतात. तर चांगलं सख्याला बसडे लावून डोळे वाटे ती म्हणता ना. तर रात्र चांदणी ही शरदाची करीते माझ्या आगजीवाची, माझ्या मनीची तळमळ कळवा, सकयाचे मन कुणीतरी वळवा. हा, किंवा माझ्या मनीची तळमळ तुडवित मेघा उदळीत रथ, असे ओळ म्हणायची. उदळीत मेघा तुडवित रथ आपला नाही, रथ तुडवायचा नाही. तुडवित मेघा उदळीत रथ आपला असं म्हणायचं. तुम्ही ऐकलाच म्हणणार. हा, म्हणणं बहुतेक आहे, बहुतेक सगळे गाणं तेच. पण ते तुडवित मेघा उदळीत रथ आपला असं म्हणत नाही. तुडवित मेघा नाही, उदळीत मेघा तुडवित रथ असं म्हणतात. रथ तुडवायचं नाही.
नाही नुसतं दाखवलं म्हणजे ह्या स्वस्त वाजा नाही आता मी सांगते म्हणजे आता बोटा चालत नाही तेवढी जरा हातामुळे वातामुळे या गाण्यात बरीचशी आम्ही मजा करू खूप खूप म्हणजे हा एक तुमचा आवडता का? तर यावर्षी साधारण किती नाटकं केलं? यावर्षी मी नाटकं करत नाही. मी आता कमी बंद केली तब्येतीमुळे. कारण मी अगोदर नाटकं भरपूर केली. सुधऱ्याकडे असताना सुधऱ्याकडे मी खूप वर्ष सुधऱ्याकडे, चंदनगराकडे, खानोगराकडे, आर्लोगराकडे. तुम्ही यावर्षी किती नाटकं केलं? माझी यावर्षी नाही म्हटलं तर शाळेतले 2, 3, 4 हो 4 एवढीच झाली. आम्ही कमी केली सध्या. आम्ही आता हा मी लहान सांभाळून आणि आता वयाच्या मनाने या वयात जागरण तर जागरण. माझं वय वर्ष 73 चालू. 1950 सालचा माझा जन्म आहे. माझं 7-2-62. आणि ही कला म्हणजे अजून जितकी जमेल तेवढी मी चालू आपण ठेवणार. विद्यार्थी आहोत. आणि लोक आवड अजून माझी लोक आवड बरीचशी आहे. भजनात सुद्धा वाद्यकडे ढग्या तबल्यावरती खूप लोकांची आवड आहे. आणि ह्या बरीचशी मिळवली. रणवाद्य खराब रणवाद्य वाजवायला मी म्हाका मुळात आधी म्हाका दशावतारात जगतावला वाजवणारच आवडता. म्हाका पकवाज आवडणार मी क्षेत्र सुरू करण्यावेळीचा काळ तुमचा कसं होतो आणि आता जसं संप दिला तो काळ कसा? म्हणजे त्यावेळी तुमका अशी म्हणजे प्रसिद्धी होती आणि आता आजकाल म्हणजे तुम्ही नाटकं करत नाही म्हणजे लोकांच्या नाही विषय कसं हा त्यावेळेला आमची उमेद होती. तारुण्य होता. त्यावेळेला माझं लग्न झालं नव्हतं. त्याच्यावेळेला मी रथाला गेलो काय त्यावेळी उमेद असल्यामुळे नाटकं व्यवस्थित व्हायची. विभागीकरणाकडे होते त्यावेळी काय. आणि आता जे मी खानोलकर चंदनकर हे सगळ्या कंपनी फिरल्यानंतर आता आपला वय झाला आणि प्रसिद्धी तरी पण माझी लोक आवड होती आणि अजूनही अजूनही तुमच्या नावाचं त्यावेळेला जी प्रसिद्धी होती ती अजूनही लोक अजूनही आठवण करतात. अजून बाबा ते त्या पूर्वीचं जे काय वाद्य होतं ते अजूनही माझ्या अजूनही अजून माणूस तो तसा. त्या दिवशी आमचं नाटक आमच्या तरंजाळ्या खलांचे गावडोगार खलांतरच होतं. कांता वटवणेकर मेस्त्री म्हणून नाराजाच्या भूमिकेत होते. मी त्यांना आधी पहिलं ओळखलंच नाही. त्यावेळेला म्हणजे 50 वर्ष झाली त्यावेळेला एकत्र नाटकं वाजवलेली आरोडकर कंपनीकडे त्यावेळेला. आणि त्यांना आतमध्ये बोलावलं तो भवन दिसतोय काय रे? म्हणलं हो भवन अगं त्याला बोलवायचं. आपल्या पत्राकडून बसले मिठी मारले कांता मेस्त्रीने खलांत्रीच्या नाटकाला. नका काय काय गाजाले चाललं त्या ठिकाणी बोललो बिडलो. आणि त्यांना मी आपुलकीन म्हटलं 50-100 रुपये मी मला बक्षीस दिलं. आणि त्या 100 रुपये बक्षिसात ते जे काय बोलले ते अमाप लोकांच्या टाळ्या पाडल्या त्यावेळा. ही जुनी कलाकार माणसं अजून अशी जशी आहेत अजूनही नावलौकिक आहे. आणि अजूनही ते नावलौकिक असून सुद्धा अजून त्यांची वाद्यकला चालू आहे. ही पारंपरिकातून आम्ही सुटलेली माणसं असतो. म्हणजे त्यावेळा जे काय गाजावाजा आणि त्यावेळा जे नाव कमवलं ते अजून चालू आहे आमचं. बरोबर. हे लोकांच्या मुखातून आम्ही ऐकतोय. वाघबुवा त्यावेळा तुम्ही काय केलात ना ते आता आम्हाला बघायला मिळत नाही आहे पण तुमच्या हातात अजून आहे. आजकाल लोकांना काय हव्या असतात तरुण पिढी उडता हव्या. आम्ही दोन्ही बाजूला आहोत. दोन्ही बाजूला आहोत. आता मी जरा बोलतो. बोला ना. आता पट्टी तुमची कुठली असू देत. काळी 1 असू देत, काळी 5-4 असू दे, काळी 2 असू दे, पांढरी 4 असू दे, काळी 5 असू दे. पट्टीचा आणि वादनाचा काही संबंध नाही. कीर्तन सुद्धा आम्ही काळी 1 कीर्तन बवन आणि मी वाजवलं आहे. चांगला कीर्तनकार कीर्तन पण दोघांनी वाजवलं. अजूनही मी कीर्तनाला बसतो. मी वाजवले गेल्या वर्षी पहिल्या वर्षी वाजवलं काय. म्हणजे काळी 1 आणि काळी माझीच पेटी होती ना. तर ह्या पेटी किती वर्ष झाल्या? 150 वर्ष तरी काय 150 पेक्षा अधिक. म्हणजे 150 वर्ष म्हणजे ही तुमच्या पण आजोबांची. ही पेटी सुरुवाती आमच्या आजीने मला घेऊन दिली. माझ्या आजीने म्हणजे आमच्या वडिलांच्या आई. ते आमचे काका होनसरीला शिक्षक होते. तर आमचे वडील त्यावेळी आमचे 2 जोतो होते. वडील आमचे त्या एक दिवशी तिकडे गेले आणि त्यांनी या पेटीचे पेटी अशी पडागर होती छाप. म्हणजे फळी बिळी काय नाही होत. आता मला सांग सगळा इसारला होता. नुसते स्वरांसाठी स्वर चांगले वाटले म्हणून ती अशी पाती अशी त्याच्यात वाजवून नुसती अशी आवाज घेऊन वडील म्हणाले ठेवून द्यावे.
आणि 250 रुपयाला पेटी मी आणली. ही पेटी हां, पण 2 लाईनचीच पेटी, त्यावेळेला 2 लाईनची पेटी होती. पण ती आणली आणि ती पेटी आम्ही बांधायला सगळे आवळे गावाला पाठवली. त्या मिस्त्रीने 2 लाईनीची पेटी बांधून दिली. पण ती 2 लाईनीची पेटी म्हणजे कानाला बरी वाटत होती ती. 2 जर लाईन असली तरी पण तिला खर्च नाही, मादी नाही, आणि ते दोन्ही नर. त्याच्यामुळे तो एक नर मी दुसऱ्या, आणि त्या जागेवर नर आणि आपलं खर्ज आणि मादी पुन्हा नवीन घालून घेतली. पण ती तेच जुने गाव चोर बाजार, चोर बाजारात ते गेलं आणि 2 लाईनी विकत आणले. आणि तो ह्याचा चेंदूना जाऊन त्या मिस्त्रीकडून ते 2 लाईन टाकून घेतले आणि नंतर ती 3 लाईनची केली. आणि त्याच्यातून मी ती पेटी काढून आणली. माझ्याचकडे आज 55 वर्ष, 150 वर्षापूर्वीचा साधारण तुमचा अंदाज आहे. कोणतरी त्यांनी ते 1700 आत्माराम फोंडेकरांनी वापरलेले आणि त्यांनी होनसरी केली. 30 वर्ष होनसरी करणे वापरलेली आणि त्यांच्याकडे 100 वर्ष कथाच झाली. आणि माझ्याचकडे आता 55 वर्ष यायचं. एवढी जुनी पेटी आहे. म्हणजे दशावतार क्षेत्रात तुम्ही येलास तर तुमका असे नवीन नवीन कलाकार असे भेटत गेले. तर काही कलाकार असतात ना, त्यांचं आपल्या म्हणजे चांगलंच म्हणजे ते सहाय्य करतात. असे कोण कलाकार आहेत काय तुम्ही, होते काय त्यावेळी तुम्ही? होते 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 तुम्ही हे करा, तुम्ही असं करा, असं काही ना काय सांगणारे होते. हो, मी पहिल्यांदा मी तेव्हा तरी थंडी लागायची, तर ते भाऊ मंत्र्यांनी मला सांगितलं, तू सिगारेट वगैरे ओढायची नाही, लवकर काय करा पान मी आपण पान आणून ह्या माणसाला विचारा. आम्ही दोघं होतो त्यांच्याच पानात आपण तो माणूस पान घेऊन बनवून आणायचा आणि पुढ्या म्हणजे काळजा घालायचे नाही, त्याची एक आणून ठेवायचा. आपल्याला लहर लागली एक पान घ्यायचं, खायचं आणि हे करायचं. स्वतः प्रवेश करत असताना आता पेटे ठेवल्या दोघांची पानं बांधून पान आणून अशी आमच्या आवडीची आणि आमका प्रोत्साहन दिलं म्हणून आमचं वाईट नाही नाही चांगला काय भीष्म बघितलं. आणि कुठे गाणं कुठला अडला, शास्त्रीय संगीत शास्त्र ताल ठेक्याचा पक्को शास्त्रीय ताल ठेक्याचा म्हणजे चांगला माहिती, पेटीची माहिती चांगली, तबल्याची माहिती चांगली काय, आणि जनरल नॉलेज तर चांगलं, आणि की आध्यात्मिक माहिती चांगली. चारही वाटेने हुशार माणूस. तर मित्रांनो, वेळात वेळ काढून काकांनी आमका बरीचशी त्यांचा जीवन प्रवास जो काय हा तो सांगण्याचा प्रयत्न केल्याने, आणि खरंच धन्यवाद काकांनो, कारण तुम्ही आमका एवढं वेळात वेळ काढून एक संधी दिलास तुमची मुलाखत घेऊची, त्याबद्दल आधी तुमचे आभार. तुमचे पण खूप आभार, कारण तुम्ही पण वेळात वेळ काढून तुमचे हे डगे तुपे घेऊन येलास, त्याबद्दल तुमचा पण आभार म्हणते मी. आणि आजचं जो ही काय मुलाखत आहे ते आपण आता इथे थांबूया, पण थांबण्यापूर्वी त्यांचं अजून एक कोणता एक गाणं आपण ठुमरी जी तुमका आवडत अशी हलका होता म्हणजे चढले नाही तोंडाच्या ह्याच्यावर चढतो स्वरात. प्रेमळ शीतल
Thank you.